आई अक्षराला घेऊन येते? भाई की हे तुला कसं कळलं? कुणी सांगितलं तुला? अहो ताईनच मला सांगितलंय का आत्या सुनबाईला घेऊन यायला निघाल्या. अहो ताईनं का नाही तिच्या स्वागताची एवढी जंगी तयारी केली का नाही काय सांगू तुम्हासनी. अहो घर सजवायला लावलंय. अहो बँडवाले बी येऊन बसलेत खाली. आता तुम्ही बी पटापट आवरा, रेडी व्हा आणि या खाली. हा तोच निरोप सांगायला आलते म्या. हा ए थांब जरा थांब. काय झालं मोठे मालक? अक्षरा खरंच घरी परत येते? आता खोटं कसे येतात? खरंच घरला येणार आहे सुनबाई. आणि तुम्हासनी बी तर तेच पाहिजे होतं की. आता बघा ती यायल्या ताईनं का नाही समज तुमच्या मनासारखं केलंय. आता तुम्ही बी तिच्या मनासारखं करा. हा म्हणजे तुम्ही तिला घातलेली अट तिनं पूर्ण केली. आता तुम्ही जो तिला शब्द दिलाय का नाही तो आता तुम्ही पूर्ण करा. आपण का नाही तुमचं लगीन थाटामाटात करू. अहो ताई का नाही आतुरतेनं वाट बघायली आहे तुमच्या लग्नाची. कधी एकदा तो दिस येईल असं झालंय तिला. आता तुम्हीच बघा की तिनं का नाही आधी मला पाठवलं सुनबाईला आणायला. माझ्या संगत तर ते आली नाही म्हणून आता आत्याला पाठवलंय. आता तिला खात्री आहे का आत्या बरोबर सुनबाई नक्की येणार. नाही म्हणजे सुनबाई का नाही आत्याला नाही म्हणूच शकत नाही. हा तेव्हा आत्या तिला घेऊनच येत असेल आता. झालं? पेट्रोल जरा संपलं? दम खा ना. भविष्यवेत्ती असल्यासारखी सांगते मला. हे असं होईल, ते शक्यच नाही, असं घडेल, हे सगळं सांगतेस काय? ते खरं सांग ना. अहो मोठे मालक काय खरं सांगू? अगं आईंचा काही फोन वगैरे आलाय का की मी अक्षराला घेऊन निघाले आहे, गाडीत बसले, असं काही सांगितलंय का त्यांनी? नाही तसं काय बी नाही. आत्याचा अजून काही फोन नाही आला तसा. मग ही एवढी सगळी जी तयारी केली आहे तुम्ही ती कशाच्या जीवावर? अव आईन येळेला घाई नग व्हायला म्हणून ताईनं आधीच समज करून ठेवलंय. म्हणजे काय आहे ताईला खात्री आहे का आत्या सुनबाईला घरला घेऊन येणारच. अच्छा म्हणजे तसं असेल तर चांगलंच आहे. काय झालं मोठे मालक? म्हणजे चेहरा का असा झालाय तुमचा? अहो तुम्हासनी तर पाहिजेच होतं की सुनबाई घरला लवकर यावी म्हणून. आणि आता ती यायल्या मग तरी तुम्हासनी आनंद नाही झाला? म्हणजे तुम्ही एवढं टेन्शन मध्ये का दिसायला असा? गोळ्या संपल्यात तुझ्या? हा गोळी चुकली का तुझी? तुला मी टेन्शन मध्ये दिसतोय? आनंद झालाय मला. हा झालाय मला व्यवस्थित आनंद झालाय. हा तुझा हा हा नाही ग. जा 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 तुझा मी येतो आवरून येतो. जा. नाही बापरे, क्षणभरासाठी मला खरंच वाटलं की आईने अक्षराला येण्यासाठी कन्व्हिन्स केलं का काय, आणि अक्षरा सुद्धा कन्व्हिन्स झाली की काय. नाही असं होणार नाही. अक्षरा माझा शब्द नाही मोडणार. आमचं जसं ठरलंय तसंच ती वागेल. भुवनेश्वरीचा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणून तिने ही सगळी स्वागताची तयारी वगैरे केली आहे. पण आज ती तोंडावर पडणार नक्की. पडायलाच हवी तोंडावर. त्याशिवाय अद्दल घडणार नाही तिला. आम्ही सगळ्या शिक्षकांनी मिळून खूप प्रयत्न केला त्यांना समजवायचा, पण भुवनेश्वरी मॅडम ठाम आहेत त्यांच्या निर्णयावर. अगं असं काय नाही. मी स्वतः बोलले तिच्याशी याच्याबद्दल. म्हणजे अगं मी तिला म्हटलं आता शाळा बेळा बंद करायची काय गरज नाहीये. दुसरी एवढी महत्वाची कामं असताना शाळा बेळा बंद करायची काय बोलतीयस? त्यामुळे मला नाही वाटत ती आता शाळा बेळा बंद करत. आजी थँक्यू, म्हणजे खरंच थँक्यू. तुम्ही माझ्यासाठी बोललात भुवनेश्वरी मॅडमशी, पण मला नाही वाटत त्या तुमचंही किंवा इतर कोणाचंही ऐकतील. हो ना, एक झालं की असं काही ना काहीतरी त्या सारख्या करतच असतात. आणि त्या प्रत्येक गोष्टीचा त्रास माझ्या मुलीला सहन करावा लागतो. शाळा सुरळीत चालू असताना मध्येच हा असा निर्णय का घेतला त्यांनी आम्हाला तर काही कळतच नाहीये. अहो हा असतील तिची काय काय कारणं, पण मी तिला आता सांगितलंय शाळा बेळा बंद आता करायची नाही शाळा बंद करणार. आजी भुवनेश्वरी मॅडमनी आम्हाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्या दिवशी शाळेमध्ये बिल्डर आले होते. दुर्गेश्वरी मॅडम त्यांना घेऊन आल्या होत्या शाळेची प्रॉपर्टी बघायला. माझ्या सगळ्या मुलांनी, शिक्षकांनी, फुलपगारे सरांनी मिळून आंदोलन केलं आणि त्यांना परतवून लावलं म्हणून ते गेले. आणि आम्हाला माहिती आहे हे भुवनेश्वरी मॅडमना आवडलेलं नसणार आहे. त्या काही आता गप्प नाही बसणार, त्या काही ना काहीतरी करतीलच. म्हणून मी म्हणते आजी, जोपर्यंत माझ्या शाळेचा फायनल काही निकाल लागत नाहीये तोपर्यंत मी घरी नाही येऊ शकत. तुम्ही प्लीज समजून घ्या मला.
अगं पण शाळा आणि घरच्या गोष्टी तू एकत्र कशा पायी करतेस? दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. मी नाही आजी, भुवनेश्वरी मॅडमनी एकत्र केल्या त्या गोष्टी. मी तरी त्यांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलंच नाही. आता मी घरी येणार, मग आमच्यात वाद होणार, त्यापेक्षा मी न आलेलंच बरं. अगं असं कशा पायी बोलतेस? घरी न आलेलं बरं म्हणून? अगं ते तुझं घर आहे, तुझा संसार आहे, नवरा आहे तुझा तिथे. बरोबर आहे आजी, मला मान्य, मी कधीच येणार नाही असं नाही म्हणत आहे. फक्त आत्ता खरंच शक्य नाही मला. शाळेचा निकाल लागेपर्यंत मी नाही येऊ शकत आजी. अगं पण आजी हे बघा, मी खरंच सांगते, माझ्यासाठी शाळा खूप महत्वाची, शिक्षण महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे ना, आत्ता माझी शाळा बंद होतीये. शाळा बंद झाली तर मुलांचं शिक्षण बंद होईल. स्टाफ, शिक्षक, फुलपगारे सर, मी हे सगळं कसं होऊ देऊ आजी? मला शाळेसाठी हे करावं लागेल आता. मी जर हे आत्ता शाळेसाठी नाही केलं तर मग मी नंतर काय करणार? हे बघा, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, राग मानू नका प्लीज. मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी खूप केलंय, वेळोवेळी मला आधार दिलाय, पण मी आत्ता नाही येऊ शकत. खरंच मला माफ करा. हे घेऊन जा आजी तुम्ही प्लीज. मला वाटलं होतं हे समजा विसरून तू माझ्याबरोबर येशील, पण आता शाळेची गोष्ट तू डोक्यात घेऊन बसली. त्याला मी तरी काय करणार? हे बघ, शेवटचं विचारते तुला, चल की घरला. हे बघ, जे काय असेल ना ते मी भूमीशी बोलते की, पण तू घरला चल. आजी मी आत्ता फक्त शाळा हा प्रॉब्लेम आहे. मी शाळा नाही बंद होऊ देऊ शकत आजी. भुवनेश्वरी मॅडमनी जर त्यांचा शाळेचा निर्णय बदलला ना तर मी लगेच घरी येईन, मला काहीच प्रॉब्लेम नाही. सॉरी, मला प्लीज समजून घ्या. आणि भुवनेश्वरी मॅडमना माझा निरोप द्या. त्यांना सांगा की त्यांनी जर शाळेबद्दलचा निर्णय बदलला तर मी माझा घराबद्दलचा निर्णय बदलेन. ठीक आहे, मी तरी काय बोलणार. काळजी घे पोरी, आणि लवकर घरला परत ये. आम्ही वाट बघतोय तुझी. येते, तुम्ही काळजी घ्या. प्लीज आम्हाला माफ करा. हे बघा, तुमच्यावर काही आमचा राग नाही हो. सॉरी आजी, खरंच माफ करा. सांभाळून राहा. सांगता बघू. ये ल क म सून बाई. हा चला, इकडे उभं राहा, इकडे असंच उभं राहा. आणि हा बँडवाल्यानो, तू मस्ती सांगितलेलं कळलंय का? काय करायचंय, गेट मध्ये गाडी आत आली का म्या इशारा करन, म्या इशारा केला की लगेच मग बँड वाजवायचा, कळलं? हा, आता तुम्ही दोघं इकडे उभं राहा, तुम्ही दोघं इकडे उभं राहा, नीट उभं राहा. तू जरा, हा बरोबर. हा, या लवकर, भिगी भिगी ये. नाही एकतर शेवंता सुलभा, तू मस्ती सांगितलेलं बी कळलंय. फुलांची ताटं घेऊन एका साईडला उभं राहायचं, दुसरीनं दुसऱ्या साईडला उभं राहायचं. आणि हे बघा, सुनबाई जशी गाडीतनं उतरल लगेच तिच्यावर फुलांचा वर्षाव करायचा, कळलं? काय बी घोळ घालायचा नाही, कळतंय ना? हा, आता जावा आपापल्या जागेवर जावा. तिकडे नीट उभं राहा, इकडे उभं राहा, नीट त्यांच्या समोर उभं राहा की. तुम्हाला कळलंय ना? समद बरोबर हाय ना? झालं तर आहे समद. झालंय. काय ग तुझे? हा, झाली का तयारी? वय ताई, तू सांगितलंस का नाही तसंच समद केलंय बघ. समद्यासनी नीट सांगितलंय म्या. हा, तू काळजीच करू नकस. हा ठीक आहे. ताई, आत्या कधी येते सुनबाईला घेऊन? तिचा फोन बिन आलता काय? नाही, काय फोन बिन आला नाही, पण डायरेक्टली सुनबाईंना घेऊनच येईल आई, असं वाटतंय. हा, आली अक्षरा आली. नाही येणार. ऐसा काय होईल सगळं? काय म्हणजे सुनबाईंच्या स्वागताची तयारी केली आम्ही. एवढं सगळं काय, कशाला? हो ना, म्हणजे
एखादी मिरवणूक असल्यासारखा सेटअप केलाय सगळा. चांगलं आहे. पण ह्याची काय गरज होती काय आई साहेब? अरे असं कसं म्हणतोस तू? घरची सून येते परत इतक्या दिवसांनी, तर एवढं असं स्वागत व्हायलाच पाहिजे ना. बँड बाजा वगैरे पाहिजेच. बरोबर आहे भुवनेश्वरी तुझं. मग जंगी स्वागत तर झालं पाहिजे का नाही सुनबाईचं? अक्षरा बाळा, तुझा निर्णय ऐकून खूप बरं वाटलं. अगं तू काय निर्णय घेतेस याचं टेन्शन आलं होतं मला, पण तू अगदी बरोबर निर्णय घेतलास बघ. मलाही टेन्शन आलं होतं ग. तू काय निर्णय घेशील काही कळतच नव्हतं आम्हाला. कारण ना आजी आल्या होत्या ना तुला घ्यायला, आणि तुझं आणि त्यांचं नातं कसं आहे हे माहिती आहे ग आम्हाला. पण तू आजी नाही म्हणालीस की नाही येणार, हे ऐकून क्षणभर मला धक्काच बसला होता, हो की नाही हो? पण तुझा निर्णय ऐकून मलाही खरंच बरं वाटलं. अगं आजी जेव्हा तुझ्याशी बोलत होत्या ना, तेव्हा एक क्षणभर मला असं वाटलं होतं की तू आजींबरोबर जातेस का काय. पण जेव्हा तू शाळेचा आणि भुवनेश्वरी मॅडमचा मुद्दा बोललीस ना, त्यावेळेला मला पटलं की तू इमोशनली नाही, प्रॅक्टिकली बोलतीयस. अक्षू, तुझ्यासाठी अवघड होतं ना ग बाळा हे सगळं खूप. नाही पण त्या दुर्गेश्वरी मॅडम आल्या होत्या, त्यांना तू नाही म्हणालीस तेव्हा मला काहीच वाटलं नव्हतं ग. कारण त्या दुर्गेश्वरी मॅडमचा स्वभाव कसा आहे आम्हाला चांगलं कळून चुकलं. त्या भुवनेश्वरी मॅडम जे काही सांगतात त्याची पोपटपंची करत असतात या. पण आजींचं तसं नव्हतं ना ग. आजींचं वेगळं आहे. त्या खूप चांगल्या आहेत आणि त्यांनी तुला किती सांभाळून घेतलंय ना अक्षू. मला आठवतंय ना, मागच्या वर्षी नाही का नवरात्रीच्या कार्यक्रमाला त्या गरबाच्या वेळेस मी आले होते आणि ते भुवनेश्वरी मॅडम नेमक्या कुठेतरी बाहेर गेल्या होत्या. तेव्हा ना आजीशी माझं खूप छान बोलणं झालं होतं ग. मी त्यांना सांगितलंही होतं माझ्या मुलीचं काही चुकलं तर तिला सांभाळून घ्या ना. तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या, अहो ती माझ्यासाठी सून नाहीये, लेक आहे लेक. आजीने जेव्हा मला सांगितलं होतं ना की काळजी करू नका, तुमची मुलगी इथे अगदी सुखात राहील, तेव्हा खरं सांगते माझं टेन्शन अगदी सगळं निघून गेलं होतं ग. पण आज तर तुला न्यायला आल्या ना अक्षू, तेव्हा खरं सांगते ग त्यांना काय उत्तर द्यावं मला फार प्रश्न पडला होता. तू तुझ्या परीने अगदी योग्य बोललीस त्यांच्याशी. खूप बरं वाटलं मला. मनावर दगड ठेवून नाही म्हटले मी आजींना. मला मला खूप जड गेलं त्यांना नाही म्हणणं, पण करावं लागलं. करावं लागलं म्हणजे? मला नाही कळलं. मला जेव्हा बाबांनी सांगितलं की आजी न्यायला येतात घरी, हे ऐकून काय करायचं काय मला काही सुचतच नव्हतं. बाबांनी मला सगळं लॉजिकली समजावून सांगितलं, तेव्हा मला पटलं. आणि बाबांनी जसं सांगितलं मी तशीच वागली. गाडी आली. आत्या घेऊन आली बघ सुनबाईला. ते बघ. मास्तरींबाई खरंच आल्या का काय? नाही आल्या तर मला आनंदच होईल. मनापासून वाट बघते मी या दिवसाची. पण जेवढं मी मास्तरींबाईसनी ओळखतो त्यावरून असं वाटतं की आजीला कसं नाही म्हणावं ह्यो प्रश्न त्यासनी पडलेला असणार नक्की. आणि त्याच टेन्शनमध्ये त्या यायला तयार झाल्या असतील का काय? बापरे, अक्षरा खरंच आली का काय? नाही नाही, अक्षरा असं काही करणार नाही. मला शब्द दिलाय तिनं तर तो शब्द ती पाळेल. अक्षरा घरी आली तर माझ्या इतका आनंद कोणालाच होणार नाही. पण ती तिच्या अटींवर आली पाहिजे. तिच्या सगळ्या मागण्या भुवनेश्वरीकडून पूर्ण करून मगच ती आली पाहिजे. शेवटी आम्हाला पाहिजे होतं तेच झालं. आमच्या आईवर विश्वास होताच. ती सुनबाईंना घेऊन येणार म्हणजे येणार. सुनबाई घरला परत आलाय सा. आता आमच्या लग्नाचा मार्ग मोकळा झालाय. आता आमचं लग्न होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
दादाजी आण त्या आरतीचं ताट आमच्याकडे. ए बँड वाल्यानो, बँड वाजवा. आत्ते, काय झालं? नाही आली, काय म्हणली? नाही नाही आली. बाबांनी तुला समजून सांगितलं म्हणजे मला नीट कळलं नाही काय ते. बाबा मी तुम्हाला म्हटलं ना मला फोन आला होता बाबांचा. बरं मग मी बाबांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आजी तुला न्यायला घरी येते. त्यांनी कितीही कन्व्हिन्स केलं तरी घरी परत येऊ नकोस. काय काय चाललंय मला काही कळतच नाहीये. हो ना, मलाही काही कळत नाहीये. अक्षु नक्की चाललंय काय हे? आधी त्यांच्याचकडून डिवोर्सची नोटीस येते आणि मग त्यांच्याचकडनं तुला न्यायला माणसं पाठवली जातात. आधी दुर्गेश्वरी मॅडम आल्या, मग आजी आल्या. म्हणजे काय चाललंय काय हे? चारुहास दादांनाही तू घरी यायला हवी आहेस म्हणून ते तुला न्यायला घरी आले होते ना आपल्या. मग आता ते तुला म्हणतात की घरी येऊ नकोस. अगं नक्की काय आहे त्यांच्या मनात? त्यांचं एक का ठरत नाहीये? आधी एक नंतर दुसरं. अक्षर काय चाललंय ग हे सगळं? शिवाय तू ते अटी वगैरे ते काय सांगितलं होतंस ना, त्याच्यावरही माझा अजिबात विश्वास नाही अक्षर. म्हणजे असं काही होऊ शकतं असं मला वाटत सुद्धा नाहीये. हे बघ, तेव्हाच तुला सांगितलं होतं तू त्यांच्या भरोशावर राहू नकोस. आता हेच बघ ना, जो माणूस तुला इथे घरी न्यायला आला तोच माणूस तुला आत्ता सांगतो की तू आत्ता घरी येऊ नकोस म्हणून. याचा काय अर्थ घ्यायचा अक्षरा? बाबा त्यांनी मला जे काही सांगितलं त्यामागे एक कारण आहे. कसलं कारण? मला बाबा म्हटले की तू आता इमोशनल होऊन घरी येऊ नकोस. जर तसं केलंस तर तुला तुझं म्हणणं मांडायला नंतर संधीच मिळणार नाही. बाबा कसं आहे, भुवनेश्वरी मॅडमना आत्ता लग्न करायचंय बाबांशी. काही करून लग्न करायचंय आणि त्यासाठी त्या वाटेल ते करायला तयार आहे. बघा ना, त्यांनी दुर्गेश्वरी मॅडमना पाठवलं मला घरी परत न्यायला. जेव्हा मी त्यांचं ऐकलं नाही तेव्हा त्यांनी आज आजींना पाठवलं, कारण त्यांना माहीत होतं मी आजींना नाही म्हणू शकणार नाही. म्हणून मला बाबांनी सांगितलं की तू मन घट्ट कर आणि आजींना नाही म्हण. आणि तुझ्या शाळेबद्दलच्या, विद्यार्थ्यांबद्दलच्या आणि एकूण माझ्या आणि अधिपतींच्या संसाराबद्दल ज्या काही मागण्या आहेत त्या स्पष्टपणे मांड. आणि जर त्या पूर्ण होत असतील तरच घरी ये. आणि ते म्हटले की फक्त तोंडी नाही, त्यांच्याकडून कायदेशीररित्या लिहून घे असं मला सांगितलं बाबांनी. मला हे पटलं सगळं म्हणून मी आजींना नाही सांगितलं. खरं तर त्यांना दुखवायचं माझं मन होत नव्हतं. खूप खूप अवघड गेलं माझ्यासाठी. पण माझं आणि बाबांचं ठरलं होतं की आज काहीही झालं तरी घरी परत जायचं नाही. म्हणून मी आजींबरोबर परत नाही गेले. आणि शिवाय ओंकार भाऊजींकडून पण मला तोच निरोप मिळाला. तेव्हा माझं मत अजूनच ठाम झालं. काय अधिपतींचा कसला निरोप आला तुला? अगं त्यांनी मला सेम गोष्ट करायला सांगितली. अधिपतींनी तुला निरोप का पाठवला? ते स्वतः तुला बोलू शकतात ना या गोष्टी. मग काय तर. आणि त्यांनी तुला हे असं करायला सांगितलं हे मला काय पटत नाही अक्षर. कारण ते भुवनेश्वरी मॅडम सांगतील तसंच करतात ना नेहमी. पण बाबा त्यांना भुवनेश्वरी मॅडमना दुखवायचं नव्हतं म्हणून ते म्हटले की मास्तरीणबाईंना ही गोष्ट मी नाही सांगू शकत. मग ओंकार भाऊजीच म्हटले की मी देतो तुमचा निरोप. म्हणून ओंकार भाऊजींनी सांगितलं. आणि कसं आहे बाबा, त्यांचा निरोप, त्यांचा मुद्दा माझ्यापर्यंत पोहोचणं एवढाच मुद्दा होता. आणि तो पोहोचला आणि त्यांनी सांगितलं तसं मी केलं. आणि बाबा, ज्या अर्थी अधिपती आणि बाबा दोघंही मला एकच गोष्ट करायला सांगतात त्या अर्थी काहीतरी तथ्य असेल ना त्यात. मी असा विचार केला म्हणून हा निर्णय घेतला. मला आजींना दुखवायचंही नव्हतं आणि प्रॅक्टिकली निर्णय घ्यायचा होता. म्हणून मी आजींना म्हटलं की मी आज नाही येऊ शकत तुमच्याबरोबर. तू हे सगळं कसं केलंस, का केलंस, कुणाच्या सांगण्यावरून केलंस हे मी तुला काहीही विचारत बसणार नाही. तुला जे योग्य वाटलं ना ते तू केलंस. पण तू जो निर्णय घेतलास ना तो मला पटला आहे. काही गरज नाही त्यांच्या घरी जायची.
अगं प्रश्नच येत नाही परत त्या घरी जायचं. नाही बाबा, आज मी असं वागले कारण त्यामागे हे कारण होतं, मला बाबांनी सांगितलं होतं. पण मला कधी ना कधीतरी परत जावंच लागेल ना, माझं घर आहे ते. असं फक्त तुला वाटतं, त्यांना नाही ना वाटत. नोटीस पाठवलीच ना त्यांनी घटस्फोटाची. पण मी तुम्हाला सांगितलं ना बाबा, ती नोटीस अधिपतींनी नाही पाठवली आहे, भुवनेश्वरी मॅडमनी पाठवली आहे. अधिपतींचा काहीच संबंध नाही आहे त्याच्याशी. नेमकं काय झालंय ते मी नक्की शोधून काढेन बाबा. फक्त आत्ता मी आणि बाबांनी जसं ठरवलंय तसंच वागेल. तुम्ही चिडचिड नका करू बाबा, होईल सगळं ठीक. हे बघ बा, मी तुला 10 दिवसांचा वेळ दिला होता. या 10 दिवसात तुला जे योग्य वाटतंय ते तू कर. पण जर या 10 दिवसात जर काही घडलं नाही ना, तर मात्र मी तुझं काहीही ऐकणार नाही. मग मला जे योग्य वाटेल ना तेच मी करेन, आणि ते तुला मान्य करावं लागेल. मान्य. आणि नाही होणार असं, सगळं ठीक होईल. मी लवकरात लवकर माझ्या घरी जाईन पण.